नमस्कार. चैतन्य पब्लिक स्कूलच्या विशेष बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. आज दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी चैतन्य पब्लिक स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. वर्षभर विविध शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळे सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील ॲडव्होकेट समीर वैद्य, शिरोळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर बनकर, इंटरनॅशनल हेड फायबर ग्लास ऑफ कंपनीचे धनंजय सिसाळ उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय वीरांना अभिवादन व रोपास जल अर्पण करून राष्ट्रगीताने करण्यात आली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी या कार्यक्रमाचे स्वागत तर संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळे सर यांनी प्रास्ताविक केले. या अहवालात शाळेने वर्षभरात मिळवलेले यश, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख आणि भविष्यातील योजना यावर प्रकाश टाकण्यात आला. तर उपप्राचार्य सारंगी सर यांनी प्रमाणपत्र यादी वाचन केली. पारितोषिक वितरण सोहळ्यात संपूर्ण परिसर टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला. प्रमुख पाहुण्यांच्या आणि अध्यक्षांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्री, पदके देऊन गौरवण्यात आले. यामध्ये बौद्धिक व क्रीडा स्पर्धा, कला प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध श्रेणीमध्ये बक्षिसे देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे आवश्यक आहे. चैतन्य पब्लिक स्कूल हे कार्य उत्तमरित्या करीत आहे असे उद्गार त्यांनी काढले. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी सचिन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन गिरमल मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आणि वंदे मातरम गीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.